CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कोठारी फेलातील कुख्यात गुन्हेगार ऋतिक रमेश इंगळे यांच्यावर खामगाव शहर पोलिसांनी MPDA कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली आहे। जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार त्यांची 1 वर्षासाठी बुलढाणा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। ऋतिक इंगळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत। पोलीस प्रशासनाने वेळोवेळी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला न्यायालयात हजर केले होते। मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा गुन्हेगारी कृत्य करत होता। त्याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करण्यास घाबरत होते, ज्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली होती। या गुन्हेगारीच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा गायकवाड आणि SDPO प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली MPDAचा प्रस्ताव तयार करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्फत हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता। बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून ऋतिक इंगळेला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले। या आदेशाची अंमलबजावणी करत खामगाव शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बुलढाणा जिल्हा कारागृहात दाखल केले। पोलीस प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचा चाप बसणार असून सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले। MPDA अंतर्गत महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातपट्टीवाले मादक औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत खामगाव शहरातील ऋतिक रमेश इंगळे कोठारी फैल भागातील हा गुन्हेगार आहे। हा वारंवार गुन्हे करत असतो। याच्यावर वेळोवेळी आम्ही गुन्हा दाखल करून त्याला अटक कारवाई करून मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर मान्य न्यायालयाने त्याला जामीनवर सोडताना काही अटी शर्ती दिलेल्या असतात। परत तो गुन्हा करतो आणि गुन्हा केल्यानंतर वेळोवेळी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली आहे। तर माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोढा सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड सर, माननीय SDPO श्री प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनात याचा MPDAचा प्रस्ताव तयार करून का धोकेदायक व्यक्ती आहे, हा गावामध्ये ठेवण्यालायक नाही, याच्यावर वेळोवेळी कारवाई करून देखील याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नाही व याच्या विरुद्ध सहजासहजी कोणी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास देखील धजत नाही। तर अशी व्यक्ती समाजासाठी व शहरासाठी धोकेदायक आहेत। तर अशा व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी आम्ही MPDAचा प्रस्ताव तयार केला व प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्याकडे पोलीस निरीक्षक LCB श्री अंबुलकर साहेब यांच्या मार्फतीने पाठवण्यात आला आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सविस्तर प्रस्तावाचे अवलोकन करून जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्याकडे प्रस्ताव सादर करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी त्याला 1 वर्ष स्थानबद्धतेचा आदेश दिला। त्या आदेशान्वये आम्ही सदरू स्थानबद्धती ऋतिक रमेश इंगळे याला ताब्यात घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने बुलढाणा कारागृह येथे दाखल केलेले आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।